नमस्कार, मी करिश्मा. एलव्ही न्यूजच्या बातमीपत्रामध्ये आपल्या सगळ्या दर्शकांचे अगदी मनापासून स्वागत. आपण पाहत आहात एलव्ही न्यूज. आरोग्य सेवेचा दीपस्तंभ डॉक्टर विजय काशीद व डॉक्टर वैशाली काशीद यांना प्रतिष्ठित राज्यस्तरीय राष्ट्रसेवा पुरस्कार 2026 प्रदान. सांगली विशेष प्रतिनिधी. माणुसकीच्या आणि सेवेच्या वाटेवर चालत असताना जेव्हा एखादे व्यासपीठ निस्वार्थ कार्याची दखल घेते तेव्हा त्या गौरवाचा प्रकाश संपूर्ण परिसराला उजळून टाकतो. सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्यातील सोनंद येथील काशीद हॉस्पिटलचे निष्णांत वैद्यकीय तज्ज्ञ आणि समाज मनावर आपल्या कर्तृत्वाचा अद्वितीय ठसा उमटवणारे डॉक्टर विजय रामकृष्ण काशीद आणि डॉक्टर वैशाली विजय काशीद यांच्या आरोग्य क्षेत्रातील अमूल्य योगदानाची दखल घेत मॅक्स इंडिया न्यूजच्या वतीनं त्यांना अत्यंत आदराने व अभिमानाने राज्यस्तरीय राष्ट्रसेवा पुरस्कार 2026 प्रदान करण्यात आला आहे. रुग्णांच्या वेदना दूर करण्यासाठी आपले संपूर्ण आयुष्य समर्पित करणारे आणि वैद्यकीय व्यवसायातील उच्च मूल्ये जपणारे हे दाम्पत्य खऱ्या अर्थाने समाजाचा दीपस्तंभ ठरले आहेत. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून आणि संघर्षातून उभे राहिलेले डॉक्टर विजय काशीद यांचे जीवन प्रेरणादायी प्रवासाचा एक मोठा अध्याय आहे. सोनंदसारख्या ग्रामीण भागात 19 जून 1972 रोजी जन्म झालेले डॉक्टर विजय काशीद यांच्या बालपणी घरची परिस्थिती बेताचीच होती. वडील मुंबई येथे नोकरी करत असूनही संसाराचा गाडा हाकणे सोपे नव्हते. घरात 3 अपत्यांमध्ये सर्वात मोठे असल्यामुळे कुटुंबाची संपूर्ण जबाबदारी लहानपणापासूनच त्यांच्या खांद्यावर आली. वडिलांना ते प्रेमाने अण्णा म्हणायचे. अण्णांची तीव्र इच्छा होती की आपल्या मुलाने डॉक्टर व्हावे आणि इयत्ता 5वी पासूनच माझा मुलगा डॉक्टर होणार आणि मी त्याला डॉक्टरच करणार हे त्यांचे शब्द स्वप्नपूर्तीच्या दिशेने मार्गक्रमण करत होते. शालेय जीवनापासूनच अत्यंत हुशार असलेले डॉक्टर विजय काशीद प्रत्येक परीक्षेत प्रथम किंवा द्वितीय क्रमांकाने उत्तीर्ण होत असत. गरिबीची झळ आणि गरिबीच्या व्यथा त्यांनी अतिशय जवळून अनुभवल्या होत्या. 12 फेब्रुवारी 1997 रोजी त्यांनी सांगोला येथे आपल्या प्रॅक्टिसची अधिकृत सुरुवात केली. मात्र वडिलांची इच्छा होती की मुलाने आपल्या जन्मगावीच प्रॅक्टिस करावी आणि इथल्या ग्रामीण भागातील गोरगरीब रुग्णांची सेवा करावी. अखेर वडिलांच्या इच्छेचा मान राखीत 3 वर्षानंतर त्यांनी सोनंद येथे स्वतःचे बस्तान हलवले आणि 27 डिसेंबर 1999 मध्ये डॉक्टर वैशालीताई यांच्यासोबत त्यांचा विवाह झाला. या जोडप्याने संसाराची आणि सेवेची गाडी एकाच रथाच्या 2 चक्रासारखी अत्यंत प्रामाणिकपणे पुढे नेली. प्रारंभीच्या काळात सोनंदमध्ये हॉस्पिटल उभे करताना त्यांना प्रचंड अडचणींचा सामना करावा लागला. कोणतीही साधन सामुग्री नसताना दोघा पती पत्नीने हॉस्पिटलची स्वतः साफसफाई करण्यापासून ते पाण्याचे भांडे भरण्यापर्यंतची सर्व कामे स्वतः केली. सोनंदपासून सांगोला आणि जत ही तालुक्याची ठिकाणे लांब असल्यामुळे ग्रामीण भागातील विशेषतः गरोदर महिलांना प्रसूतीसाठी प्रचंड हाल सोसावे लागत असत. अशा बिकट प्रसंगी डॉक्टर विजय काशीद आणि डॉक्टर वैशाली काशीद या दोघांनीही ग्रामीण भागातील महिलांच्या सुरक्षित प्रसूतीची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली. ग्रामीण भागात त्यावेळी वीज पुरवठा खंडित होणे नित्याचे होते. अशा अंधाऱ्या रात्रीमध्येही दिवा, मेणबत्ती किंवा बॅटरीच्या प्रकाशात त्यांनी शेकडो महिलांची यशस्वी प्रसूती केली आणि अनेक माता बालकांचे प्राण वाचवले. विशेषतः कोरोनासारख्या महाभयंकर संकट काळातही या जोडप्याने स्वतःच्या जीवाची पर्वा न करता अहोरात्र सेवा देत अनेकांना जीवनदान दिले. त्यांच्या या सेवेची चीज करत त्यांचा मुलगा आदित्य विजय काशीद यांनीही वैद्यकीय क्षेत्रात वाटचाल करत MBBSचे शिक्षण यशस्वीरित्या पूर्ण केले असून तोही आता या सेवाभावाचा वसा पुढे चालवत आहे. हा अत्यंत दिमाखदार आणि प्रेरणादायी पुरस्कार सोहळा नुकताच संपन्न झाला. यावेळी कवी, लेखक, साहित्यिक, चित्रपट निर्माते, घोरपडे गावचे लोकनियुक्त सरपंच आणि पत्रकार नितीन कांबळे, पत्रकार दीपक जाधव, पत्रकार सुरेश कांबळे यांच्यासह सोनंद गावातील बहुसंख्येने नागरिक आणि प्रतिष्ठित ग्रामस्थ उपस्थित होते. डॉक्टर विजय काशीद आणि डॉक्टर वैशाली काशीद यांच्या या गौरवपूर्ण आणि आदर्श प्रवासाबद्दल सर्व स्तरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असून त्यांचे हे प्रेरणादायी कार्य भावी पिढ्यांसाठी सदैव दीपस्तंभाप्रमाणे मार्गदर्शन करत राहो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या एलव्ही न्यूज चॅनलला सबस्क्राईब जरूर करा.
लाईक करा, शेअर करा व कमेंट देखील करा. बेल आयकॉनवर प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा. पाहत रहा फक्त LV न्यूज. मुख्य संपादक विलास उत्तम लोखंडे.